दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपण जंगलामध्ये वनवा पेटलेला बघतो. आमच्याकडे तसं बऱ्याच वेळेस आम्ही लहानपणापासून बघायचो. आणि विशेषतः उन्हाळ्यामध्ये म्हणजे झाडाला झाड घासून सुक्कं झाड घासून मग त्याच्यापासून ठिणगी उडाली आणि खाली तर सुक्के पानं असतात आणि त्याच्यामुळे वनवा पेटतो. आणि हा वनवा इतका भयंकर असतो की मैलोमैली जे जंगल असतं ते अगदी साफ करून टाकतात. पूर्ण राख होऊन जाते सगळ्या गोष्टींची. आणि जेवढे झाडं असतात काय मध्ये जे काही आलं अगदी ओले झाडं जर असतील ते सुद्धा जळून खाक होऊन जातात. अशा प्रकारे अग्नी आपण बघतो की अग्नीचं जे सामर्थ्य आहे ते किती आहे. आपण नेहमी म्हणतो की आगीशी खेळायचं नाही. आणि इब्री लोकास पत्र जे आहे हिब्रूजमध्ये त्यामध्ये परमेश्वराला अग्नीची उपमा दिलेली आहे. देव अग्नी आहे असं सांगितलेलं आहे. तो भस्म करणारा आहे असं सांगितलेलं आहे. बघा, कारण जे आज्ञा न पाळणारे लोक आहेत त्यांचा नाश होणार आहे. ती लोक भस्म होणार आहेत. आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना आम्हाला आमचं तारण साधून घ्यायचं आहे. आम्हाला देवाच्या वचनामध्ये राहायचं आहे. आम्हाला या जगाच्या गोष्टीवर लक्ष द्यायचं नाही आहे. कारण आमचं लक्ष स्वर्गीय राज्य जे आहे त्याच्यावर असलं पाहिजे. आम्ही जे विश्वासणारे आहोत ते आमचं लक्ष त्या ठिकाणी असलं पाहिजे. सदोमा आणि गमोरा यांचं बघा, शहरांचं काय झालं, अग्नीने त्याचा नाश झाला. कारण ते कोणीही देवाला मानत नव्हते लोक. आपण जे विश्वासणारे आहोत आमचा नाश होणार नाही. कारण आमचं लक्ष देवावर आहे. जरी देव आहे तरी त्याचं आम्हाला काहीही अपाय होणार नाही. शद्रक मेषक अबेदनगो जरी अग्नीच्या भट्टीमध्ये होते तरी त्यांचा एकही केस होरपळला नाही. देव अग्नी आहे, पण जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहे त्यांचा नाश होणार नाही. अग्नीने पेटलेल्या झुडपातून सुद्धा मोशेशी देव बोलला. ते झुडूप जळत होतं पण जळून गेलं नव्हतं. त्या झुडपाला काही झालं नव्हतं. देव अशा प्रकारे आम्हाला सहाय्य करत असतो. आमचे लक्ष सार्वकालिक जीवनाकडे लावा. कारण जगातल्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व तात्पुरत्या आहेत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि 29वा वचन. हिब्रूज चॅप्टर 12 and verse 29. कारण आपला देव भस्म करणारा अग्नीही आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.